हुजूर 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 हुजूर। जल्दी बोलो। पूरब की ओर से काफिरों की हलचल हो रही है। मतलब काफिरों की फौज ज्यादा है। हुजूर, और पश्चिम की ओर भी मराठाओं की भीड़ है। बहुत खूब, आने दो। ये रात उनकी आखिरी रात होगी। बिल्कुल, और लगता है वो लोग बेपरवाह हैं। होशियार भी रहेंगे तो क्या कर लेंगे। हमने अपनी पूरी तैयारी की है। सुबह होते होते हमारी पूरी फौज यहां तक पहुंच जाएगी और इन काफिरों को अपनी मां का दूध याद आएगा और यहां से भागने के सारे रास्ते बंद। अब उनका बच निकलना नामुमकिन है। तुम सही कह रहे हो रुंजा जी। अब इनके लिए सिर्फ एक ही दरवाजा खुला है और वो है मौत का दरवाजा। हुजूर, हम तैयार हैं। क्यों सैनिकों? हाँ। मेरे बहादुर सिपाहियों, अगर हमारी फतेह हुई तो तुम सब लोग गाजी कहलाओगे और ना अल्लाह तो शहीदों के लिए खुद जन्नत के दरवाजे खोल देता है। आमीन। सुम आमीन। मेरे प्यारे बिरादरों, आज की रात कयामत की रात है। सुबह होते ही ये सारी कयामत काफिरों पर आएगी। सुबह का सूरज तुम लोगों के लिए खुशी का पैगाम लेके आएगा। तुम्हें मान अकराम से नवाजा जाएगा। सुरा, सुंदरी और अयाशी का पूरा बंदोबस्त होगा। तुम्हें जिंदा रहकर भी जन्नत की सैर मिलेगी। ये हमारा वादा है, कयूम खान का वादा। शैतान को देखना हो तो आंखें हम खोलते हैं। शंभर मावळ्यांचं एक पथक किल्ल्याच्या या उत्तर बाजूस राहील। ते शिंगांचा असा दणात्कार करतील की कय्यूम खानाच्या कानाचे पडदे फाटले पाहिजे। काही मशालधारी किल्ल्याच्या या पूर्व बाजूला फिरत राहिले पाहिजे। आपल्यातल्या 200 मावळ्यांचं एक पथक किल्ल्याच्या पश्चिम बाजूस राहील। सांगितल्याप्रमाणे मावळं दबा धरून बसल्यात पंत। हा, शिंगांचा आवाज येतोय। होय, मावळ्यांनी आपलं काम सुरू केलंय। एक गोफनमारा तटाच्या आत बी केला। कयूम खान बिथरलाय, पहारा कडक केल्यात। किरमाजी, मला दुसरा कोणताच घोर नाही। घोर एकच, शंभूराजांचा। शंभूराजे आज कातळ चढून जाणार आणि माझ्या जीवाचं मात्र पाणी पाणी झालंय। हो पंत, माझी बी 30 तारा झाली, पण दुसरा मार्गच नव्हता। दिला असता बेडा, मी महाराजांना सांगून फौजेचा 2 महिन्याचा खर्चही मंजूर करून घेतला असता। हे झालं, पण उद्या बादशाहनं पाठवल्या तोपा यायला लागल्यात। त्या आल्या असत्या म्हणजे कयूम खानाची कुटी आणखी मजबूत झाली असती। तेही आहेच, पण शंभूराजांनी असे भलते धाडस करावयास नको होते आणि मीही त्यांना रोखावयास कमी पडलो। उद्या काही कमी जास्त झाले तर हा मोरो पंत महाराजांना कोणत्या तोंडाने सामोरा जाईल? नका नका काळजी करू, आई नवलाई राहील त्यांच्या पाठीशी। आता सगळा परमेश्वरावरच हवाला। मला तर काही सुचत नाहीये। पंत, किल्ल्यावर सांब महादेवाचं एक देऊळ आहे। त्या सांब महादेवानं शंभूराजांना हात द्यावा आणि अज्जाद वर ओढून घ्यावं, एवढंच मागणं देवा, एवढंच मागणं।
परमेश्वरा, शंभूराजांच्या पाठीशी उभा राहा.
चौकन्ने रहना, कोई गलती ना होने पाए, समझे? आज कोई सोएगा नहीं। काफर कोशिश कर रहा है, लेकिन मैं उसे छोड़ूंगा नहीं। आज तुम लोगों का इम्तिहान है। जाबाज सिपाहियों, डरो नहीं, मैं उसे छोड़ूंगा नहीं। गनीम, 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 गनीम दीन, गनीम दीन। कय्यूम खान खरंच एवढा महाभयंकर आहे? हो, म्हणतात तसं. त्याच्या इलाक्यात तो बादशाह सारखा राहतो आणि पदरी फौज कडवी आहे. हो ना? हो. मग युवराजांना हे माहित नव्हतं का? असेल, असणारच. मग माहित होतं तर जास्तीची तरी फौज घेऊन जायला हवं होतं ना. अहो, आम्हाला तर असं वाटत होतं की त्यांनी युद्धावर जाऊच नये. मोहीम लांबणीवर टाकायला पाहिजे होती त्यांना. बघा ना, पण तुम्ही काळजी करू नका, निर्धास्त असा. कारण तुमचे युवराज शूर आबांचे शूर छावे आहेत आणि हे त्यांनी अनेकदा सिद्ध केलंय. आम्ही कुठे नाही म्हटलोय. पण बघा ना, आम्हाला वाटलं शृंगारपूरला नाही आले तर निदान रायगडाच्या दाराशी उभे असतील आमची वाट बघत. पण कसलं काय हो, आल्या आल्या आम्हाला काळजीच्या उंबरठ्यावर उभं केलं. सुनबाई, आपण काळजीच्या उंबरठ्यावर उभं राहतो म्हणून उंबरठ्याच्या आतले
आणि अंगणातले सुखात राहतात. जा, अगदी निर्धास्त जा. आणि आल्यावर त्यांना फैलावर घ्या. आम्ही तुमच्या सोबत उभे राहू तलवार घेऊन. तुम्ही तलवार घेऊन? हो का? तुमच्या हाती तलवार. तुम्ही तलवार घेतली तर? का आम्ही नाही चालवू शकत तलवार? बघा, तुम्ही तलवार हाती घेतली तर एक कराल, तिलाही पाण्यात ठेवाल. सुनबाई, देव ठेवलेत ना तसं. आम्हाला सल्ला देत आहात निर्धास्त राहण्याचा, मी स्वतः मात्र देव पाण्यात ठेवले. आम्हाला सल्ला देत आहात निर्धास्त राहण्याचा, मी स्वतः मात्र देव पाण्यात ठेवले. सुनबाई, अहो मातोश्री, आम्हाला सांगता आहात काळजी करू नका, निर्धास्त राहा, धीर धरा. पण धीर तर तुमचा सुटलाय. हो सुनबाई. तुमचे देव पाण्यात बसतात, पण जीव मात्र सदैव विस्तवावर बसलेला. बघत आलोय मी लहानपणापासून. सुनबाई, महाराजांनी आम्हाला सदैव काळजी दिली, तिचा सरावही केला आम्ही. पण युवराजांची काळजी आम्हाला टोचत राहते. मगाशी तुमच्या महाली आलो, त्याचं कारणही तेच होतं. आलं आमच्या लक्षात. म्हणूनच आता आलो. एक विचारू, युवराजांवर भरोसा? त्यांच्यावर भरोसा आहे, पण तो कय्यूब खान उलट्या काळजाचा आहे तो. आणि आपले युवराज कसे करेन म्हटल्यावर करून दाखवणारे. मग समुद्र मध्ये आला तर एका घोटात पिणारे, पहाड मध्ये आला तर त्याला ओलांडून जाणारे. सुनबाई, 11 रुद्रांचा वसा घेऊन जन्माला आले ते, त्यांचा तांडवही अलौकिक.